सो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि आपला पेपर आहे BSc फर्स्ट इयर. आपला पेपर आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस अँड ट्रिग्नोमेट्री. तर आपण याच्या पहिले 2 युनिट आपण बघितले आहेत आणि हा युनिट फोर्थ आहे. थर्ड युनिट आपण लास्टमध्ये घेऊ. ठीक आहे. तर फोर्थ युनिट आहे ट्रिग्नोमेट्री. ओके. तर ट्रिग्नोमेट्रीमध्ये सर्वात पहिलं आपल्याला बघायचं आहे की आपल्याला स्टडी करायचं आहे कॉम्प्लेक्स नंबर. मीन्स व्हॉट इज मीन बाय कॉम्प्लेक्स नंबर. फर्स्ट ऑफ ऑल वी सी बेसिक ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर डिफाईन कसं केलं आहे की अ कॉम्प्लेक्स नंबर is of the form a plus ib where a is a real part. Okay, a is a real part and b is imaginary part. Okay, मीन्स कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय तो कॉम्प्लेक्स नंबर हा असा फॉर्म आहे जो की कंटेन करते रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. मीन्स रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट मिळून काय आपण म्हणू शकतो कॉम्प्लेक्स नंबर बनते. ठीक आहे. सो कॉम्प्लेक्स नंबर डिफाईन इज ऑफ द फॉर्म. या फॉर्ममध्ये ए प्लस आय बी वेर ए इज अ रिअल पार्ट अँड बी काय आहे इमॅजिनरी पार्ट आहे. ठीक आहे. आय डिनोटेड बाय इमॅजिनरी पार्ट. देन इंटिग्रल पॉवर ऑफ आय मीन्स ते फॉर्म्युले पाहू की त्याचं पॉवर दिल्यानंतर त्याचं काय होणार. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह पॉवर ऑफ आय. ओके. तर आय सिम्पली आयची व्हॅल्यू काय असते अंडररूट इक्वल अंडररूट -1 मीन्स -1 टू द पॉवर 1/2 पण आपण असं लिहू शकतो त्याला. ठीक आहे. नेक्स्ट काय आय टू द पॉवर मीन्स आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते हे खूप इम्पॉर्टंट नेहमी आपल्याला काम येते की आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते. वेरे आय आय काय येते आय आहे इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे. कॉम्प्लेक्स नंबरमधला इमॅजिनरी पार्ट आहे तो म्हणजे इमॅजिनरी नंबर आहे. ठीक आहे. तर आय स्क्वेअर काय येते आय स्क्वेअरची व्हॅल्यू येते -1. ठीक आहे. आय क्यूबची व्हॅल्यू आपण कशी फाईंड करू आय स्क्वेअर इंटू आय. ठीक आहे. तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 सो मायनस आय होऊन गेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर i4ची व्हॅल्यू आपण कसं फाईंड करू शकतो आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर. ओके. i4 झालं तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय -1 आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय -1 -1 इंटू -1 काय होतं +1. ठीक आहे. तर हे काही फॉर्म्युले आहेत पॉझिटिव्ह पॉवर ऑफ आय. त्याच्यानंतर आपण पाहू निगेटिव्ह पॉवर ऑफ आय. त्याच्या पहिले आपण बघू की द व्हॅल्यू ऑफ आयन मीन्स वेर n डिवायडेड बाय द n इज अ नॅचरल नंबर. ठीक आहे. 1 2 3 4 आपण काही पण ठेवू शकतो. फॉर n ग्रेटर दॅन 4 मीन्स आपण 4 पर्यंत तर फाईन गेला आणि त्याच्यानंतरचे आपण कशी फाईन करू इज आय टू द पॉवर आय. ठीक आहे. वेर आर इज अ रिमाइंडर वेन n डिवायडेड बाय 4. ठीक आहे. जेव्हा हा n आपण घेतलं. ठीक आहे. एनची व्हॅल्यू जेव्हा 5 केली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय केला n डिवायडेड बाय 4 तर त्याला 4ने डिवाइड केला 5 डिवायडेड बाय 4. ठीक आहे. जो रिमाइंडर येणार तू काय असणार आर येणार. ठीक आहे. मीन्स याच्या पॉवर आय. तर त्याच्यानंतर आपण पॉझिटिव्ह पॉवर बघितलं त्याच्यानंतर आपण निगेटिव्ह पॉवर ऑफ आय बघू की आय टू द पॉवर -1 काय येणार -आय. ठीक आहे. आय टू द पॉवर -2 काय येणार -1 येणार. आय टू द पॉवर -3 हे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. ओके. हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. शॉर्टमध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की आय टू द पॉवर -1 इज मायनस आय टू द पॉवर -स्क्वेअर मीन्स -1. ठीक आहे. फक्त डिफरन्स लक्षात ठेवा आय टू द पॉवर -3 काय येणार आय स्क्वेअर इंटू आय इनवर्स मीन्स आय बेस सेम आहे आणि याचं काय ॲडिशन होणार. ठीक आहे. तर -2 प्लस -2 -1 काय येणार -3 येणार. ठीक आहे. मीन्स हे इक्वल टू हे. तर याला आपण काय अशा प्रकारे सबस्ट्रॅक्ट केला मीन्स अशा प्रकारे त्याचे पार्ट पार्ट पाडले. ठीक आहे. त्याच्यानंतर आय स्क्वेअर आय टू द पॉवर -2ची व्हॅल्यू -1 आहे आणि आय स्क्वेअर हॅज इट इज लिहून घेऊ. ठीक आहे. -1 इंटू -आय काय येणार +आय. ठीक आहे. तर आय टू द पॉवर -3ची व्हॅल्यू काय +आय. आय टू द पॉवर -4. ठीक आहे. हा -4 आहे. आय टू द पॉवर -4ची व्हॅल्यू काय येणार आय टू द पॉवर -2. ठीक आहे. इंटू आय टू द पॉवर -2. ठीक आहे. मीन्स याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलं आय टू द पॉवर -2 आय टू द पॉवर -2. तर आय टू द पॉवर -2ची व्हॅल्यू काय -1. ठीक आहे. आय टू द पॉवर -1ची व्हॅल्यू काय -1 -1 इंटू -1 पॉझिटिव्ह 1. सिम्पली आपल्याला डायरेक्ट ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघू की बेसिक ऑपरेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काही ऑपरेशन आहेत. ठीक आहे. बेसिक ऑपरेशन आहेत ते आपण पाहू. तर पहिला ऑपरेशन आहे ॲडिशन. ठीक आहे. कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन. तर समजा की दोन आपल्याकडे लेट वी हॅव गिवन द 2 कॉम्प्लेक्स नंबर Z1 इक्वल टू A1 प्लस IB1 अँड Z2 इक्वल टू A2 प्लस IB2. मीन्स इथे काय म्हटलं की 2 कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत. मीन्स कॉम्प्लेक्स नंबर फॉर्म बाय इमॅजिनरी नंबर बाय द ॲडिशन ऑफ इमॅजिनरी नंबर अँड कॉम्प्लेक्स नंबर. ओके. सो दिस इज रिअल नंबर अँड दिस इज इमॅजिनरी नंबर आय. ठीक आहे. सो वी हॅव से दॅट दिस इज काय दिस इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. वी हॅव गिवन 2 कॉम्प्लेक्स नंबर Z1 अँड Z2. लेट
we have given two complex number z1 and z2 be a two complex number, then there is a sum, then their sum is, आणि दोघांची सम काय येणार, इज डिफाईन ॲज अ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, त्यांची सम आपण कशा प्रकारे सम करू, रिअल नंबरचं रिअल नंबर सोबत ॲडिशन आणि इमॅजिनरी नंबरचं इमॅजिनरी नंबर सोबत ॲडिशन. ठीक आहे, या फॉर्ममध्ये त्याची ॲडिशन आपण करतो. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतो पहा की रिअल नंबर आर डिनोटेड फॉर रिअल नंबर. ओके, रिअल नंबर ऑफ z1 z2 इक्वल टू आपण कशा प्रकारे लिहू शकतो, लोकांना सेपरेटली लिहू शकतो का, रिअल नंबर ऑफ z1 प्लस रिअल नंबर ऑफ z2. हे झाली फर्स्ट प्रॉपर्टी. आणि आय एम डिवायडेड फॉर इमॅजिनरी नंबर. ठीक आहे, इमॅजिनरी नंबर ऑफ z1 अँड z2 काय येणार, याचं पण आपण सेपरेटली असं लिहू शकतो. तर हे झालं दोन प्रॉपर्टी. ठीक आहे, तर म्हणजे ॲडिशनला आपण कशा प्रकारे लिहू शकतो की ॲडिशन कशा प्रकारे होते, कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन नेहमी पहा, लक्षात ठेवा, कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन रिअल पार्टचं रिअल पार्टसोबत ॲडिशन. ठीक आहे, A1 इंटू A1 प्लस A2 मीन्स हे रिअल पार्ट. ठीक आहे, नाही इमॅजिनरी पार्ट आय आपण कॉमन काढून घेऊ आणि B1 प्लस B2 म्हणजे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टचं सेपरेटली आपण ॲडिशन करतो. त्याच्यानंतर काही प्रॉपर्टीज आहेत ॲडिशनच्या. ठीक आहे, तर हे सिम्पली फर्स्ट प्रॉपर्टी आहे ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. तर ॲडिशन कम्युटेटिव्ह कसे प्रकार राहतो पहा, फॉर एनी टू कॉम्प्लेक्स नंबर z1 अँड z2 वी हॅव z1 प्लस z2 इक्वल टू z2 प्लस z1. आपण अशा प्रकारे लिहू शकतो का, पहा की z1 इक्वल, आपण z1 घेतलं 3. ठीक आहे, आणि z1 घेतलं 4, तर 3 प्लस 4 इक्वल टू काय येणार 7. ठीक आहे, आणि 4 प्लस 3 आपण जर लिहिलं तर याचे पण ॲडिशन काय 7 येणार. तर आपण लिहू शकतो ना 3 प्लस 4 इक्वल टू 4 प्लस 3. ठीक आहे, अशा प्रकारे लिहू शकतो. तर आपण इथेच तेच दिलं आहे की z1 प्लस z2 इक्वल टू z2 प्लस z1. तर ही झाली कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी जर विचारलं तर काय लिहायचं हे लक्षात ठेवावं लागेल. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी अशा प्रकारे लिहितात, z1 प्लस z2 इक्वल टू z2 प्लस z1. ठीक आहे, तर ही तर झाली ॲडिशनसाठी. आणि सेम प्रॉपर्टी ते मल्टिप्लिकेशनसाठी पण असतात. ठीक आहे, तर सेकंड प्रॉपर्टी आपण पाहू, ॲडिशन इज असोसिएटिव्ह. ठीक आहे, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आपण बघू, फॉर एनी 3 कॉम्प्लेक्स नंबर z1 z3 वी हॅव z1 प्लस z2 प्लस z3 इक्वल टू z1 प्लस ब्रॅकेट ऑफ z1 प्लस z3. ठीक आहे, z2 प्लस z3 मीन्स जर आपण पहिल्या 2 नंबरचं ॲडिशन केलं आणि त्याच्यानंतर तिसरी जर ॲड केलं, आणि हे इक्वल कशाचं आहे की जर पहिला नंबर प्लस z1 प्लस या दोघांचं पहिलं ॲडिशन आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये z ॲड केला तर हे दोन्ही इक्वेशन काय सेम होणार. ठीक आहे, तुम्ही सिम्पली एक्झाम्पल 1 2 3 घेऊन पहा की z1 1 घ्या, z2 2 आणि z3 3 घ्या आणि त्यांचे ॲडिशन करा आणि नंतर यांचे ॲडिशन करा, तुम्हाला सेम मिळेल. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ॲडिशन एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. ठीक आहे, तर ॲडिटिव्ह आयडेंटिटी आपल्याला नेहमी लक्षात ठेवा, ॲडिटिव्ह आयडेंटिटी 0 असते. ठीक आहे, तर तो कॉम्प्लेक्स नंबर 0. ठीक आहे, ही इज द आयडेंटिटी एलिमेंट फॉर ॲडिशन. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा, आयडेंटिटी एलिमेंट फॉर ॲडिशन काय ते 0 येते. ठीक आहे, तर पहा z प्लस 0 काय येणार, एखाद्या नंबरमध्ये 0 ॲड केल्यानंतर काय येणार, तोच नंबर आपल्याला मिळणार, म्हणजे z प्लस 0 इक्वल टू z होणार. ठीक आहे, किंवा 0 प्लस z काय येणार, झेडच येणार, वेअर झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे एक्झिस्टन्स ऑफ ॲडिटिव्ह आयडेंटिटी. आणि ही पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ॲडिटिव्ह आयडेंटिटी काय आहे, ॲडिटिव्ह आयडेंटिटी पहा इथे की फॉर एनी कॉम्प्लेक्स नंबर झेड. ठीक आहे, आपल्याकडे झेड आहे, त्याच्यासाठी काय आपल्याकडे एक एक्झिस्ट नंबर होते z2 मीन्स एक आपल्याकडे एक कॉम्प्लेक्स नंबर झेड आहे. ठीक आहे, आणि तिथे आपल्याला एक असा नंबर देईल एक्झिस्ट मायनस झेड, सो दॅट झेड प्लस झेड मायनस झेड काय येणार 0 किंवा मायनस झेड प्लस झेड काय येणार 0. ओके, तर आपल्याकडे ॲडिटिव्ह आयडेंटिटी काय, जर झेड असेल तर त्याचा इन्व्हर्स आपल्याला मिळते. ठीक आहे, एक्झिस्टन्स ऑफ ॲडिटिव्ह आयडेंटिटी. तर ही एक प्रॉपर्टी झाली, 4 प्रॉपर्टी आपण ॲडिशनच्या बघितल्या. त्याच्यानंतर आपण सबस्ट्रॅक्शन बघू. ठीक आहे, सबस्ट्रॅक्शनमध्ये काय z1 प्लस आपल्याकडे 2 काय कॉम्प्लेक्स नंबर दिलेले असतील, z1 इक्वल टू a1 प्लस IB1 अँड z2 इक्वल टू a2 प्लस IB2 बी अ 2 कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, 2 कॉम्प्लेक्स नंबर आपल्याकडे दिले आहेत आणि त्यांचं सबस्ट्रॅक्शन कशा प्रकारे होणार की द सबस्ट्रॅक्शन ऑफ z2 फ्रॉम z1 ही इज डिनोटेड बाय z1 मायनस z2 अँड इज डिफाईन ॲज द ॲडिशन ऑफ z1 अँड मायनस z2. ठीक आहे, तर हे झालं त्यांचं सबस्ट्रॅक्शन कशा प्रकारे करतो की z1 मायनस z2. ठीक आहे, z1 प्लस इथे प्लस साईन दिलं आपण त्यांच्या
साईन दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, प्लस इंटू मायनस काय मायनसच होतो, मीन्स हा आपल्याला टर्म मिळणार. ठीक आहे, Z1 प्लस इथे थोडं ॲडजस्ट केलं मायनस Z2. ठीक आहे, तर Z1ची व्हॅल्यू आपण गिवनमध्ये लिहिली आहे ते इथे लिहून घेऊ, आणि मायनस Z2ची व्हॅल्यू आपल्याला काय मीन्स Z2ची व्हॅल्यू आहे याला मायनसनी मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, मायनस A2 मायनस IB2. ठीक आहे, त्याच्यानंतर रिअल नंबर आहे ते एका रॅकेटमध्ये लिहून घेतले, आणि जे इमॅजिनरी पार्ट आहे ते सेकंड पार्टमध्ये लिहून घेतलं. ठीक आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्शन पण कशा प्रकारे होते, ॲडिशनच्या प्रकारेच त्यांचं कॉम्प्लेक्स नंबरचं सबस्ट्रॅक्शन होतं. मीन्स रिअल नंबरचं सबस्ट्रॅक्शन रिअल नंबरसोबत, आणि इमॅजिनरी नंबरचं सबस्ट्रॅक्शन इमॅजिनरी नंबरसोबत. नेक्स्ट आहे आपण मल्टिप्लिकेशन कॉम्प्लेक्स नंबरचं कशा प्रकारे करतो. इफ वी हॅव गिवन अ टू कॉम्प्लेक्स नंबर Z1 इक्वल टू A1 प्लस IB2 and Z2 equal to A2 plus IB2 be a two complex number, then then आपण मल्टिप्लिकेशन बघित आहोत तर Z1 डॉट Z2. ठीक आहे, हे झालं मल्टिप्लिकेशन इज गिवन बाय A1 A2 मायनस B1 B2 प्लस A1 B2 प्लस A2 B1. मीन्स काय पहा, या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर अशा प्रकारे आपल्याला मिळणार. तुम्ही यांच्या दोघांचं सेपरेटली मल्टिप्लिकेशन करून पहा, या प्रकारचं तुम्हाला मिळणार. ठीक आहे, या प्रकारची इक्वेशन तुम्हाला मिळणार. मी Z1 प्लस Z2 काय म्हणू शकतो, हे दोन काय आहेत रिअल नंबर आहेत. ठीक आहे, A1 आणि A2. तर रिअल नंबर ऑफ Z1 मीन्स रिअल नंबर ऑफ Z1 काय A1 आहे. ठीक आहे, A1 Z1चा पहिलं इक्वेशन Z1चा रिअल नंबर आहे, आणि A2 काय रिअल नंबर ऑफ Z2 मीन्स रिअल नंबर ऑफ Z1 इंटू रिअल नंबर ऑफ Z2. ठीक आहे, हे झालं. आणि हे काय B1 B2 काय इमॅजिनरी नंबर आहेत Z1 आणि Z2 मीन्स मायनस इमॅजिनरी नंबर ऑफ Z1. ठीक आहे, Z1 आणि इमॅजिनरी नंबर ऑफ Z2. ठीक आहे, हे लिहून घेतलं. त्याच्यानंतर काय प्लस आपण लिहून घेतलं. A1 काय इमॅजिनरी रिअल नंबर ऑफ Z1 आणि B2 काय इमॅजिनरी नंबर ऑफ Z2 प्लस A2 काय रिअल नंबर ऑफ Z2. ठीक आहे, आणि B1 काय इमॅजिनरी नंबर ऑफ Z1. तर अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करतो, आणि मल्टिप्लिकेशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण बघू. ठीक आहे, तर मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह. जशा प्रकारे आपण ॲडिशनच्या प्रॉपर्टी बघितल्या ते सेम प्रॉपर्टी आपण कशाच्या बघू मल्टिप्लिकेशनच्या. तर मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह म्हटलं आहे. ठीक आहे, कम्युटेटिव्हचं आपण बघितलं होतं की ॲडिशनसाठी काय बघितलं Z1 प्लस Z2 इक्वल टू Z2 प्लस Z1. तर इथे काय म्हटलं आहे की आपण मल्टिप्लिकेशन कशी कम्युटेटिव्ह होतं ते पाहू. ठीक आहे, फॉर एनी टू कॉम्प्लेक्स नंबर Z1 अँड Z2 वी हॅव Z1 इंटू Z2. त्याला आपण कसं लिहू शकतो Z1 इक्वल टू Z2 मीन्स आपण काय पहा Z1ची व्हॅल्यू जर आपण 4 घेतली. ठीक आहे, 4 इंटू 3 किती होणार. ठीक आहे, एक्झाम्पल पाहू. 4 इंटू 3 किती होणार, 4 इंटू 3 घेतलं. ठीक आहे, आणि 4 इंटू 3 12 होणार. ठीक आहे, आणि जर Z2ची व्हॅल्यू स्टार्टिंगला घेतली Z2 मीन्स 3 इंटू 4 काय ना 12. तर त्याला आपण लिहू शकतो का नाही की हे दोन इक्वल आहेत मीन्स Z1 इंटू Z2 इक्वल टू Z2 इक्वल टू Z1. तर ही झाली कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे की असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे काय तर आपण बघितलं होतं असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ॲडिशनसाठी कशी असतो Z1 प्लस Z2 याच्यात Z3 ॲड करतो, आणि हे इक्वल कसे असते Z1 प्लस Z2 प्लस Z3. ठीक आहे, ही झाली ॲडिशनसाठी. आणि मल्टिप्लिकेशनसाठी असते ते पाहू की फॉर एनी 3 कॉम्प्लेक्स नंबर Z1 Z2 Z3 वी हॅव Z1 डॉट Z3 इंटू Z3 इक्वल टू Z1 रॅकेटमध्ये Z2 प्लस Z3. तर ही झाली असोसिएटिव्ह प्रॉपर्टी फॉर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी पाहू कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी नेक्स्ट प्रॉपर्टी आयडेंटिटी एलिमेंट्स ऑफ मल्टिप्लिकेशन. तर ॲडिशनसाठी आपण आयडेंटिटी एलिमेंट काय फाईंड केला होता, 0 फाईंड केला होता. ठीक आहे, म्हणजे त्या नंबरसोबत आपण जर आपलं काय कॉम्प्लेक्स नंबर ॲड केलं तर आपल्याला तोच नंबर मिळाला पाहिजे. तर मल्टिप्लिकेशनसाठी तो ॲडिशनसाठी 0 होता. ओके, 0मध्ये कोणती पण नंबर ॲड केला तर आपल्याला तोच नंबर मिळतो. तर मल्टिप्लिकेशनसाठी तो नंबर काय असेल पहा की जर कॉम्प्लेक्स नंबर 1 ही इज द काय 1 हे काय आहे ही इज द आयडेंटिटी एलिमेंट फ्रॉम मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की 1 हा आयडेंटिटी एलिमेंट काय मल्टिप्लिकेशनसाठी आहे. ठीक आहे, वी हॅव आपण ते पाहू पुढे की फॉर एनी कॉम्प्लेक्स नंबर Z वी हॅव Z इंटू 1 इक्वल टू Z किंवा 1 इंटू Z इक्वल टू 1. तर पहा की ॲडिशनसाठी काय होतं की कोणता पण नंबर मीन्स कोणतं. ठीक आहे, तर 0ला मीन्स आपण ॲड केलं कोणत्या पण नंबरमध्ये तर तोच नंबर मिळत होता. तशा प्रकारे मल्टिप्लिकेशन तो झाला ॲडिटिव्ह
आयडेंटिटी. ओके, तर ॲडिटिव्ह आयडेंटिटी झाला. त्याच्यानं मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी पहा की जर 1ला कोणत्या पण नंबरसोबत मल्टिप्लाय केला, ठीक आहे, तर आपल्याला तोच नंबर मिळणार. ठीक आहे, मीन्स झेडला मल्टिप्लाय 1 सोबत केला की की 1ला मल्टिप्लाय झेड सोबत केला आपल्याला तोच नंबर मिळणार, म्हणजे झेडच मिळणार. ठीक आहे, हे तर झालं. हे लक्षात ठेवा की आयडेंटिटी एलिमेंट्स, ठीक आहे, आयडेंटिटी एलिमेंट्स फॉर मल्टिप्लिकेशन 1 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय एक्झिस्टन्स ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. ठीक आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आपल्याला बघायचं आहे की आपण मल्टिप्लिकेटिव्ह ॲडिटिव्ह इनवर्स काय बघितला होता की जर झेड असेल तर त्याचा ॲडिटिव्ह इनवर्स मायनस झेड होतं. तर आपण इथे बघू की मल्टिप्लिकेशनसाठी काय होतं. द करस्पॉन्डिंग टू एव्हरी नॉन झिरो कॉम्प्लेक्स नंबर झेड इक्वल टू ए प्लस आय बी. एक आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर देर एक्झिस्ट द कॉम्प्लेक्स नंबर Z1 इक्वल टू एक्स प्लस आय वाय. मीन्स या आपल्याला जो गिवन आपला कॉम्प्लेक्स नंबर असेल त्याच्यासाठी एक असा आपल्याला काय असा एक आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर मिळतो. त्यासाठी आपण लिहू शकतो का झेड इंटू Z1. ठीक आहे, आपला गिवन आहे आणि त्याचा आपल्याला त्यासाठी मिळाला Z1 इक्वल टू 1 येतो. ठीक आहे, तर हे झालं काय इनवर्स. मीन्स त्या इनवर्ससोबत जर आपण जो एक्झिस्ट होते त्याच्याशी मल्टिप्लाय केला तर आपल्याला काय तो 1 मिळतं. ठीक आहे, तर हे झालं एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. त्याच्यानंतर काय ॲडिशनच्या 4च प्रॉपर्टी होती, पण मल्टिप्लिकेशनच्या पुन्हा एक 5 प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, मीन्स 5वी प्रॉपर्टी कोणती आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. ठीक आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी काय आहे की फॉर एनी 3 कॉम्प्लेक्स नंबर Z1 Z2 Z3 वी हॅव Z1 ऑफ Z2 प्लस Z3. ठीक आहे, तर Z1ला या रॅकेटसोबत मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, Z1 इंटू Z2 प्लस काय Z1 इंटू Z3. तर हे झालं आपण काय कोणत्या साईडनं लेफ्ट साईडनं Z1ला या रॅकेटसोबत मल्टिप्लाय केलं तर ही काय झालं लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी असे म्हणतात. आणि जर आपण राईटनी मल्टिप्लाय केला, पहा इथे राईटनी मल्टिप्लाय केला या रॅकेटला तर याला काय म्हणतात राईट डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे, तर हे झालं मल्टिप्लिकेटिव्हच्या काही प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे डिव्हिजनची एक प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, मीन्स आपण कॉम्प्लेक्स नंबरवर डिव्हिजन, आपण ॲडिशन बघितलं, सबस्ट्रॅक्शन बघितलं, मल्टिप्लिकेशन आणि लास्ट प्रॉपर्टी आहे डिव्हिजन. द डिव्हिजन आपण कशा प्रकारे करतो की डिव्हिजन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर Z1 बाय नॉन झिरो कॉम्प्लेक्स नंबर Z2. ठीक आहे, बाय नॉन कॉम्प्लेक्स नंबर Z2 इज डिफाईन ॲज अ मल्टिप्लिकेशन ऑफ Z1 बाय मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ Z2. ठीक आहे, इज डिनोटेड बाय Z1 डिवायडेड बाय Z2. तर आपण त्याला कशा प्रकारे लिहू शकतो की Z1 डिवायडेड बाय Z2 इक्वल टू Z1 इंटू याचं इनवर्स, याचं इनवर्स अशा प्रकारे पण आपण याला लिहू शकतो. ठीक आहे, मीन्स इथे काय म्हटलं आहे इज डिफाईन ॲज अ मल्टिप्लिकेशन ऑफ Z1. ठीक आहे, मीन्स आपण काय म्हटलं आहे डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कशा प्रकारे लिहू शकतो की मल्टिप्लिकेशन ऑफ कशाचं मल्टिप्लिकेशन Z1 अँड मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. तर याचं इनवर्स मल्टिप्लिकेटिव्ह काय तर Z2चा इनवर्स काय आहे Z⁻⁻1 ऑफ 2. हे झालं Z2चा इनवर्स. तर काय म्हटलं आहे मल्टिप्लिकेशन ऑफ Z1 डिवायडेड बाय मल्टिप्लिकेशन मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ Z1 अँड मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ Z2. ठीक आहे, अशा प्रकारे आपण डिव्हिजन करू शकतो. ठीक आहे, तर हे झालं डिव्हिजन. तर आपण 3-4 प्रॉपर्ट्या कॉम्प्लेक्स नंबरच्या बघितल्या. त्याच्या पहिला आपण कोणत्या प्रॉपर्टी बघितल्या, आपण बेसिक डेफिनेशन बघितलं आणि पॉवर ऑफ पॉझिटिव्ह पॉवर आणि निगेटिव्ह पॉवर ऑफ इमॅजिनरी नंबर. त्याच्यानंतर बेसिक ऑपरेशन बघितले, 4 ऑपरेशन ॲडिशन, मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्शन अँड डिव्हिजन. ओके.